नासिक येवला तालुका में मीडिया से बातचीत के दौरान कैबिनेट मंत्री छगन भुजबल ने पेपर लीक मामलों को लेकर विपक्ष के आंदोलनों और दिल्ली के जंतर मंतर पर हुए प्रदर्शन तक कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। पेपर लीक मामलों की सुनवाई फास्ट ट्रैक कोर्ट में करने को लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की भूमिका का भुजबल ने स्वागत किया है। वहीं ठाकरे बंधुओं की तिरंगा रैली और वंचित बहुजन आघाड़ी के महाराष्ट्र बंद पर भुजबल ने कहा कि सरकार के खिलाफ मुद्दे उठाना और आंदोलन करना विपक्ष का लोकतांत्रिक अधिकार है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। एखादा विषय जर मिळाला सरकारच्या विरुद्ध तर विरोधी पक्ष त्याच्यावर आवाज उठवणार। आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो त्यावेळेस एखादा विषय असा काही मिळाला तर आम्ही सुद्धा आवाज उठवतच होतो। आम्ही म्हणजे सगळेच आले, काँग्रेस आला, बीजेपी आले, जे पक्ष आहे, शिवसेना आहे, कुठलाही विषय जर सरकारच्या विरुद्ध मिळाला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे विरोधी पक्षामध्ये जे आहेत त्यांचं काम आहे। म्हणूनच मी काल म्हटलं होतं की ठीक आहे, काही उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला असेल, पण त्याच्यानंतर जो काही लाठीमार झाला त्याच्यामध्ये थोडी संयमित भूमिका जी आहे पोलिसांनी घेणं गरजेचं होतं असं मला वाटतं। ठीक आहे की आता असं आहे ना की एखादा विषय सरकारच्या विरुद्ध जर मिळाला तर विरोधी पक्षाचं त्याचा फायदा घेतात आणि त्यांचं कामच आहे की विरोधी सरकारच्या विरोधी जे आहेत जे विषय मिळतील ते विषय जे आहेत त्यांना लोकांसमोर आणण्याचे किंवा त्याच्यामध्ये चळवळ उभी करण्याचं त्यांचं ते नेहमीचं काम आहे। त्याच्यामध्ये चूक आहे असं काही मी म्हणणार नाही, कारण विरोधी पक्षच त्याच्यासाठी असतो। सरकारने जर चुकलं किंवा नाही चुकलं तरी सुद्धा सरकारच्या विरुद्ध बोलणं आणि सरकारला लोकजागृती करणं हे काम त्यांचं ते करतात। चांगला निर्णय आहे ना की पासपोर्टामध्ये जे आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल आणि मग अशी जर जबर शिक्षा जर झाली तर यापुढे जे असे पेपर फुटेची जे आहेत प्रकरणं होणार नाही। त्यासाठी गरजच आहे, नाहीतर मग हे जी कोर्टातले प्रकरणं जे आहेत वर्षानुवर्ष जे प्रलंबित राहतात आणि लोक विसरून सुद्धा जातात आणि परत दुसरे गुन्हे सुरू होतात। त्यामुळे हा निर्णय जो घेतलेला आहे प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांनी सांगितलंय या बाबतीमध्ये कुठली आता कसूर केली जाणार नाही।